नमस्कार मित्रांनो, मराठी बिझनेस स्कूल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि भन्नाटाच्या नवनवीन बिझनेस आयडिया मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। आणि आज सुद्धा अशीच बिझनेस आयडिया आपल्याला बघायची आहे। आज जर आपण पाहिलं की बिझनेस करायचा म्हटलं की कुठल्याही आपल्या मराठी युवकाच्या डोक्यात एकच गोष्ट येते, ते म्हणजे दुकान। आपल्या डोक्यात एकच येते, किराणा दुकान टाकू, हे दुकान टाकू, जनरल स्टोअर टाकू, वेगवेगळे हार्डवेअर टाकू, हेच डोक्यात येते। पण आता जो बिझनेसचा कन्सेप्ट आहे तो टोटली चेंज झालेला आहे। आज बिझनेस म्हणजे हे मोठ्या लेवलवर पोहोचलेला आहे आणि कशा पद्धतीने आपण ट्रेंड सोबत आपण जर कन्वर्ट झालो पाहिजे, जे काही ट्रेंडिंग मध्ये आहे त्याच्यानुसार आपल्याला आपला बिझनेस डेव्हलप करायचा आहे। आणि आपण जर पाहिलं फक्त दुकान टाकणे म्हणजे बिझनेस नाही, हे आपल्या मराठी बांधवाने जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे। आपलं जर पाहिलं तर पेप्सी एवढा मोठा ब्रँड आहे, एवढा मोठा पूर्ण भारतभर पेप्सीचं काम चालतंय, पण तुम्ही कुठेतरी पेप्सीचं प्रोडक्शन युनिट पाहिलं का? कुठेतरी पेप्सी स्वतः तयार करते का? एवढं जे ग्लोबली पेप्सी काम करत आहे, तर पेप्सी जे आहे स्वतः कोणतंही प्रोडक्ट हे मॅन्युफॅक्चर करत नाही। तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये काम करत असाल तर तुम्हाला एक कंपनी माहित आहे, व्हीबीएल थ्रू सगळं जे मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते पेप्सीचं केलं जाते। असंच वेगवेगळ्या देशात सुद्धा जे काही पेप्सीचे प्रोडक्ट आहे ते पेप्सी स्वतः करत नाही, पेप्सीचा फक्त स्वतःचा ब्रँड आहे आणि त्या ब्रँडवरच पेप्सी सगळ्या गोष्टी काम करत असते आणि टोटल जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते व्हीबीएल करते। त्याच पद्धतीनं आपल्याला जे आहे स्वतः कुठलाही मॅन्युफॅक्चरिंग सेटअप उभा करायचा नाही, कुठेही मोठं काम करायचं नाही, फक्त रिसेल किंवा ट्रेडिंग करून आपल्याला पैसे कमवायचे आहे। आणि कशा पद्धतीने कोणत्या प्रोडक्ट मध्ये आपल्याला करायचं आहे, तर ते म्हणजे की आज जे आहे मेडिकल इक्विपमेंट सगळ्यात प्रचंड प्रमाणात विकल्या जात आहे आणि त्यातल्या त्यातही आता जे कोरोना पासून लोक खूप अवेअर झालेले आहे आणि मेडिकल इक्विपमेंटची खूप मोठी अशी डिमांड भारतभर आहे। त्यानंतर सगळ्यात मोठं जे बिमारी म्हणजे डायबिटीज, तर डायबिटीजचा हब म्हणजे भारत झालेला आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात हे जे डायबिटीजचे पेशंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि डायबिटीज पेशंट मध्ये वापरल्या जाणारा रेग्युलर प्रोडक्ट म्हणजे ग्लुकोमीटर, म्हणजे शुगर चेक करण्यासाठी जे मशीन वापरल्या जाते, तर या प्रोडक्टवरच आपल्याला काम करायचं आहे। तसे भरपूर सारे इक्विपमेंट आहे मेडिकल मध्ये, पण आपल्याला एखाद्या प्रोडक्टवरच आपण काम करू शकतो, जेणेकरून आपली जास्त इन्व्हेस्टमेंट लागणार नाही, जास्त आपल्याला याच्यामध्ये कुठल्याही प्रमाणात मोठ्या प्रमाणात सेटअप उभा करायचं काम पडणार नाही। त्यामुळेच आपण हे प्रोडक्ट सिलेक्ट केलेलं आहे, ग्लुकोमीटर, ज्याच्या माध्यमातून आपण निश्चितच मोठ्या प्रमाणात काम करू शकतो। ग्लुकोमीटरचं जे मॅन्युफॅक्चरर आहे मोठ्या प्रमाणात हे चायना, व्हिएतनाम मध्ये आपल्याला पाहायला मिळते। आपण कालच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं की व्हिएतनाम मध्ये तर आपण जाऊ शकत नाही किंवा बरेच जणांचं तेच येते, पण आपण जर विचार केला तर कितीतरी मोठे इम्पोर्टर आहेत की ते बाहेरच्या देशातून मटेरियल इम्पोर्ट करतात। मग आता इम्पोर्ट केलेला जे इम्पोर्टर आहे त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं कसं? तर त्याच्यासाठी दोनच मोठे हब आहे इम्पोर्ट जे येते, एक तर बाय प्लेन येते किंवा बाय शिप येते। तर शिप जे आहे तर ते फक्त जे मोठमोठे जे बंदर आहेत, जे पोर्ट आहेत, ते फक्त एक मुंबईला आहे आणि चेन्नईला आहे। तर हे दोन जे पोर्ट आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे इम्पोर्ट मटेरियल येत असते। तर आपण कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो? तर आपल्याला सगळ्यात जवळचं जे आपण महाराष्ट्रीयन आहे, आपल्यासाठी सिंपल आणि आपण लकी सुद्धा आहे की आपल्या राज्यामध्येच हे सगळा माल येत आहे। त्यामुळे आपण जर कुठल्याही महाराष्ट्राच्या भागामध्ये जर तुम्ही जर राहत असाल तर मुंबईला जाणं हे खूप सोपं झालेलं आहे। आज बाय ट्रेन जर तुम्ही गेले किंवा सर्वेसाठी जरी गेले तरी 400-450 रुपयात तुम्ही एकदम या विदर्भाच्या टोकापासून मुंबईला पोहोचू शकता आणि मॅक्झिमम 1000 रुपये आपल्याला खर्च येते। 1000 रुपयात आपण तिथे सुद्धा जाऊन येऊ शकतो। पण त्याच्या आधी आपल्याला जे आपलं इंडिया मार्ट वर हे प्रोडक्ट सर्च करायचं आहे। इंडिया मार्ट वर मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट लावलेला आहे, फक्त 98 रुपयाचं प्रोडक्ट आहे, फक्त 98 रुपयाचं हे ग्लुकोमीटर आहे। आणि हे जर आपण जर अमेझॉनला पाहिलं तर अमेझॉनला हे राईट हँड साईडला मी दाखवलेलं आहे, अमेझॉनला 649 जवळजवळ 650 रुपयाला हे 98 रुपयाचं प्रोडक्ट हे विकलं जात आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात मार्जिन आहे। पण आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला B2B जायचं आहे। B2B म्हणजे जो आपण बिझनेस टू बिझनेस म्हणजे बिझनेस करणारे जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला हे प्रोडक्ट घेऊन जायचं आहे। आपले मार्जिन जोडून आपण निश्चितच त्यांच्यापर्यंत हे देऊ शकतो। त्यानंतर याच्यामध्ये आणखी 30% तुम्हाला जर मार्जिन वाढवायचे असेल तर B2C तुम्ही जाऊ शकता, म्हणजे डायरेक्ट कस्टमर पर्यंत
त्याचं मार्केटिंगसाठी एक सेपरेट आपल्याला टीम आणि स्टॅटिस्टिक जे आहे ते डोक्यात ठेवून आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल। त्यानंतर आपल्याला जे आहे हे प्रोडक्ट जे आहे ते स्वतःचा ट्रेडमार्क आपल्याला घ्यायचा आहे। ट्रेडमार्क घ्यायचा कसा घ्यायचा, फक्त 4800 रुपये खर्च आहे। तुम्ही युट्यूबला सुद्धा भरपूर असे व्हिडिओ उपलब्ध आहे ज्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा ट्रेडमार्क घेऊ शकता आणि ते जे प्रोडक्ट आहे ते स्वतःच्या ब्रँड नेमने तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून मार्केटमध्ये कुठेही त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन येणार नाही, कुठेही मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे हे येणार नाही। त्यामुळे तुम्ही जे आहे की स्वतःच्या ट्रेडमार्क स्वतःच्या ब्रँड नेमने तुम्ही हा प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करू शकता आणि वेगवेगळे प्लॅनिंग नुसार आपण जाऊ शकतो। सुंदर प्रकारे याच्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात मार्जिन आपण मिळवू शकतो। फक्त आपल्या डोक्यात सुरुवात करण्याची जी क्षमता आहे ती आपल्या डोक्यात पाहिजे। 2-3 महिने 4 महिने या एका प्रोडक्टवर तुम्ही फोकस करा आणि निश्चितच याच्यामधून तुम्हाला सक्सेस मिळणार आहे। एक प्रोडक्ट तुमच्या हाती लागलं त्याच्यानंतर तुम्हाला अख्ख्या त्या जेव्हा फील्डमध्ये आपण जातो, थोडे दिवस टाइम स्पेंड करतो, निश्चितच भरपूर असे प्रोडक्ट तुम्हाला याच्यामधून मिळणार आहे आणि याच्या माध्यमातून आपण लाखो रुपये कमवू शकतो आणि स्वतःचा ब्रँड सुद्धा बिल्ड करू शकतो। त्यामुळे आपल्या मराठी उद्योजकांना कुठेही खचून न जाता एका प्रोडक्टवर अभ्यास करणे वेळेचं तेवढंच महत्वाचं आहे। वेळ कुठेही 1 मिनिट वाया घालवता आपला गेला नाही पाहिजे। मी जरी हा व्हिडिओ बनवत आहे पण मी कुठेही बाकी युट्यूबर सारखे वेगवेगळ्या गोष्टी सांगून तुम्हाला कन्फ्यूज करत नाही। एकदम प्रॅक्टिकल बिझनेस आयडिया आणि पॉइंट टू पॉइंट तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। हा जो व्हिडिओ जो 6-7 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो मी 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा बनवू शकलो असतो, पण आपल्याला तसं करायचं नाही, कारण की वेळेची व्हॅल्यू ही सगळ्यात महत्वाची आहे आणि अत्यंत कमी शब्दात मोजक्या शब्दात जे महत्वाचं आहे ते तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो। त्यामुळे आपण एकतर अमेझॉनवर सुद्धा हे प्रोडक्ट विकू शकता, हे ब्रँड नेम आपण टाकून, आणि नंतर तुम्ही B2B B2C बिझनेस सुद्धा तुमचा डेव्हलप करू शकता आणि या माध्यमातून सुद्धा आपण लाखो रुपये कमवू शकतो। तुम्हाला काय वाटतं? निश्चितच हा बिझनेस आपण करू शकतो नाही करू शकत हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या मराठी बिझनेस स्कूलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण की भन्नाट अशा बिझनेस आयडिया तुमच्यापर्यंत मी रोज घेऊन येत असतो आणि प्रॅक्टिकल बिझनेस आयडिया जे आपण करू शकतो। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।